Hi. Today we will discuss expression for the kinetic energy. Expression for the kinetic energy. And we have already understood what is kinetic energy. The energy which an object has, because of its motion is called as kinetic energy. And today we will see expression for the kinetic energy. Suppose a stationary object of mass m moves because of an applied force. A stationary object होता ज्याचं mass होतं m that moves because of the applied force. त्याच्यावर applied force असल्यामुळे तो मूव्ह झाला. कोण होता? स्टेशनरी ऑब्जेक्ट होता. म्हणजेच त्याची इनिशियल वेलोसिटी 0 होती. As it is the stationary object, that's why its initial velocity is 0. Let u be the initial velocity. Here u is equal to 0. U त्याची initial velocity घ्यायची. As it is stationary, that's why its initial velocity is 0. म्हणून u is equal to 0. Let the applied force be F. मग जो स्टेशनरी ऑब्जेक्ट होता त्याच्यावर अप्लाइड फोर्स अप्लाइड फोर्स म्हणजे अप्लाय केलेला फोर्स, त्या फोर्समुळे काय झालं होतं? त्याचं डिस्प्लेसमेंट झालं होतं. म्हणजे तो मूव्ह झाला होता आणि तो फोर्स आपण F घ्यायचा आहे. ओके, दिस जनरेट्स एन एक्सेलरेशन A इन द ऑब्जेक्ट. आणि मग अप्लाइड फोर्समुळे त्या ऑब्जेक्टमध्ये एक्सेलरेशन जनरेट होईल. and that acceleration is A in the object, and after time t, आणि मग time t नंतर काय होईल? The velocity of the object becomes equal to v. आणि मग t वेळानंतर त्या ऑब्जेक्टची वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी ज्याची 0 होती ती होऊन जाईल v. that is the final velocity. The displacement during this time is s. आणि मग तो मूव्ह होते म्हणजेच त्याचं डिस्प्लेसमेंट किती असेल? तर s असेल. The work done on the object, that is w is equal to fs. आणि मग त्या ज्या ऑब्जेक्टवर जे काही वर्क डन केलेलं आहे ते काय आहे? तर f into s. ओके, हे झालं वर्क डन त्या ऑब्जेक्टवर. ऑब्जेक्टचं मास होतं m. ओके, त्याच्यावर होता अप्लाइड फोर्स. त्या फोर्समुळे तो काय झाला? मूव्ह झाला. पण स्टेशनरी होता म्हणून त्याची इनिशियल वेलोसिटी u इज इक्वल टू 0 होती. पण जेव्हा त्याच्यावर फोर्स अप्लाय केला गेला तर त्याच्यामध्ये ऍक्सेलरेशन जनरेट झालं A इन द ऑब्जेक्ट. आणि मग आफ्टर टाइम t नंतर त्याची वेलोसिटी झाली uv, दॅट इज फायनल वेलोसिटी. आणि मग त्याच दरम्यान त्याचं डिस्प्लेसमेंट s डिस्टन्स मधलं झालं. आणि म्हणून त्या ऑब्जेक्टवर जे काही वर्क डन झालेलं आहे w इज इक्वल टू fs. पण अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, आणि मग f इज इक्वल टू ma. ओके, f इज इक्वल टू ma सेकंड लॉ ऑफ मोशन नुसार. आणि फोर्सची ॲडव्हान्स डेफिनेशन, इट इज द प्रोडक्ट ऑफ द मास अँड एक्सेलरेशन, दॅट इज फोर्स अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ. ओके, सो सिमिलरली युजिंग सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, आणि मग आपण तीन इक्वेशन पाहिलेले आहे न्यूटनची इक्वेशन ऑफ मोशन. v इज इक्वल टू u प्लस at, s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर, आणि थर्ड वन v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस twice as. आणि हे इज पार्ट पॉइंट. सो सेकंड इक्वेशन आहे s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. हाफ at स्क्वेअर आहे की नाही? ओके, s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर आहे, हे आपल्याला माहित आहे. हे आपण अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, आणि सेकंड इक्वेशन ऑफ मोशन याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. लॉ म्हटल्यानंतर f इज इक्वल टू ma आलं, दॅट इज फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. ओके, तर मग आता आपल्याला माहितीच आहे की ऑब्जेक्ट स्टेशनरी होता तर u म्हणजे इनिशियल वेलोसिटी 0 आहे. If we put u is equal to 0 in the second equation of motion, we get s is equal to u means 0 into t plus half at square. So 0 into anything, that is 0.
therefore S is equal to half AT square. Half AT square. Okay. मग हे झालं आपल्याजवळ पहिलं इक्वेशन आहे F is equal to MA and second is S is equal to half AT square. Okay. W is equal to F into S. Okay. मग F is equal to आपल्याजवळ MA आहे. Okay. आणि S is equal to half AT square आहे. मग या F च्या जागेवर MA ठेवू शकतो, S च्या जागेवर half AT square ठेवू शकतो. आणि मग from equation 1 and 2 we get the values of F. W is equal to MA into half AT square. Half AT square. Okay. पाहूया. मग आता इथे याला आपण या this a into a that becomes a square and t square. Okay, this a into a square and t square as it is, m is half is. Okay, and half. आता या दोघांचा स्क्वेअर आहे तर this can be written as 80 चा whole square. 80 चा whole square. So w is equal to m किंवा याला मग आपण डिझाईन इकडे घेतल्या तर हाफ m 80 होल स्क्वेअर. ओके. तर इथपर्यंत समजलं का? तर पाहून घ्या एक्सप्रेशन्स फॉर द कायनेटिक एनर्जी वर्क डन इज इक्वल टू एफ एस तिथपर्यंत माहित आहे. मग अकॉर्डिंग टू द न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, सेकंड लॉ ऑफ मोशन, नॉट इक्वेशन, सेकंड लॉ ऑफ मोशन, F is equal to ma. So this is our equation number 1. Okay. आणि मग न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन दुसरं सेकंड इक्वेशन ऑफ मोशन तर S is equal to ut plus half at square आहे सगळ्यांना माहित आहे. As the object is as object was stationary, so initial velocity is 0, so u is equal to 0. If we put the value in the second equation of motion of u, we get S is equal to 0 into t half at square, 0 plus 0. So S is equal to half at square. So this is equation number 2. So if we put the values of equation 1 and equation 2 in W is equal to Fs, so we get F is equal to m half at square. No problem. But this a into a that becomes a square. And rest is as it is m half a square t square. मग याला आपण कंबाईन मध्ये लिहू शकतो 80 चा होल स्क्वेअर. So I have written that this is separate half m 80 square. Okay, तर मग हे झालं आपलं इथपर्यंतचं की w is equal to half m 80 square. पण आपल्याचं इक्वेशन ऑफ मोशन फर्स्ट आहे. सो युजिंग न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आणि फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आहे v is equal to u plus 80. v is equal to u plus 80. As the object is stationary, so u is equal to 0. Therefore, v is equal to 0 plus 80. v is equal to 80. Squaring on both the sides, so v square is equal to 80 चा whole square. Okay. मग v square is equal to 80 चा whole square हे जर समजा आपण मग याला इक्वेशन 3 दिलेलं आहे w is equal to half m 80 square. Okay. मग this is our equation number 4. Equation number 4 आणि ते कसं आलं काहीच नाही. तर फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन घेतलं v is equal to u plus 80 आणि u is equal to 0 सगळ्यांना माहित आहे. मग u ची व्हॅल्यू पुट केली सो वी गेट v is equal to 80. देन स्क्वेअरिंग ऑन बोथ द साइड्स सो v square is equal to 80 चा होल स्क्वेअर. आणि मग इक्वेशन नंबर 3 मध्ये 80 चा होल स्क्वेअर आहे तर त्या जागेवर आपण v square ठेवू शकतो. It is from the equation 4. So putting the value from the equation 4 in equation 3, we get w is equal to half m 80 square च्या जागी काय लिहिलं आपण v square. This is from the equation 4. So
व्ही स्क्वेअर. ओके, हे झालं युजिंग इक्वेशन 3 and 4. मग 3 मध्ये आपण 4 ची व्हॅल्यू ठेवली आणि W इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर आला. पण आपण पहिलेच म्हटलेलं आहे की द कायनेटिक एनर्जी गेन बाय अन ऑब्जेक्ट इज द अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन दॅट ऑब्जेक्ट. म्हणजे कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, तर वर्क डन ऑन दॅट ऑब्जेक्ट. So the amount, the kinetic energy gained by an object is the amount of work done on the object. आणि म्हणून therefore kinetic energy is equal to work done, is equal to work done on that object. That is K is equal to W. Okay, मग W च्या जागेवर आपण K ठेवू शकतो. इथे आपल्याजवळ W इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर आलेला आहे. मग W इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी आहे आणि देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर द कायनेटिक एनर्जी. सो K इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. इथपर्यंत हे असं एक्सप्रेशन आहे. सुंदर आहे, लक्षात राहते, 3 मार्क मिळवू शकता. ओके, तर वर्क डन W इज इक्वल टू एफ एस आहे. मग आपण न्यूटनचं सेकंड लॉ ऑफ मोशन वापरला, त्याच्यानुसार एफ इज इक्वल टू एम आहे. मग सेकंड इक्वेशन ऑफ मोशन वापरलं, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एन टी स्क्वेअर आहे. ऑब्जेक्ट स्टेशनरी होता म्हणून इनिशियल वेलोसिटी 0 होती, ती पुट केली, वी गेट एस इज इक्वल टू हाफ एन टी स्क्वेअर. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 च्या व्हॅल्यू W इज इक्वल टू एफ एस मध्ये ठेवल्या. मग एफ च्या जागेवर एम ए, एस च्या जागेवर हाफ एन टी स्क्वेअर. मग याला एकत्रित केलं, ए इंटू ए स्क्वेअर झाला सेपरेट आणि मग W इज इक्वल टू हाफ एम एन टी स्क्वेअर मिळाला. मग फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन V इज इक्वल टू यू प्लस ए टी. अगेन U इज इक्वल टू 0, व्हॅल्यू पुट केली, V इज इक्वल टू ए टी आलं आणि मग स्क्वेअरिंग ऑन बोथ द साइड्स, V स्क्वेअर इज इक्वल टू 80 स्क्वेअर. मग ही जी इक्वेशन नंबर 3 मध्ये 80 चा होल स्क्वेअरच्या जागेवर आपण V स्क्वेअर ही व्हॅल्यू ठेवली. सो W इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर मिळाला. पण की द कायनेटिक एनर्जी गेन बाय द ऑब्जेक्ट इज द अमाउंट ऑफ वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. म्हणून K इज इक्वल टू अमाउंट ऑफ वर्क डन, दॅट इज K इज इक्वल टू W. पण या W च्या जागेवर मग आपण K ठेवलं आणि मग आपल्याला एक्सप्रेशन मिळालं. शांततेनं पहा, सगळी इक्वेशन पार्ट असेल, न्यूटनचा सेकंड लॉ पार्ट असेल तर हे खूप कठीण जाणार नाही. सो इट इज ऑल ओव्हर फ्रॉम द एक्सप्रेशन फॉर द कायनेटिक एनर्जी. सो इट इज बाय फ्रॉम हियर.